पंचायत राज संस्थांमधील लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना त्यांचे हक्क, कर्तव्य व जबाबदाऱ्या तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी यासाठी राज्य कृती आराखड्याअंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येत असून धारणी पंचायत समिती अंतर्गत सुद्धा यंदा पुण्याचे प्रावीण्य प्रशिक्षणाद्वारे सदर प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे। भारतीय राज्यघटनेच्या 73व्या घटना दुरुस्तीनुसार जिल्हा तालुका ग्राम पातळीवरील पंचायत राज संस्थांना वैधानिक दर्जा दिला आहे। गेल्या 18 वर्षात या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे लोकांच्या राजकीय सक्षमतेचा उद्देश मोठ्या प्रमाणात साध्य झाला आहे। या पंचायत राज संस्थांनी ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून कार्य करावे असे अपेक्षित आहे। यासाठी ग्रामीण भागातील विकास कामांचे नियोजन, अंमलबजावणी व संनियंत्रण यासाठी पंचायत राज संस्थांना निधी, कार्य व कार्यबलाचे व्यवस्थापकीय जबाबदारीचे सक्षमीकरण आवश्यक आहे। यासाठी केंद्र शासनाने 21 जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजनेच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे। धारणी पंचायत समिती अंतर्गत सदर प्रशिक्षणाकरिता गटविकास अधिकारी महेश पाटील, विस्तार अधिकारी भोजराज पवार हे अथक परिश्रम घेत आहेत। तस्मीन शेख, सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।